हाय हॅलो आणि नमस्कार. आजच्या फादर्स डेच्या निमित्तानं आपल्या मराठी सिनेसृष्टीतील वडील आणि मुलाच्या एका भन्नाट जोडीला मी मरोलमधल्या क्राफ्टमध्ये लंचला घेऊन आली आहे. त्या दोघांनी मुलाखतीमध्ये खूप जास्त मस्ती केली आहे आणि त्यांचं सिक्रेट रिव्हील केलेत. सुरुवात करूया आजच्या इंटरव्ह्यूला. या. नीरद हा फार फार तर 48 तास घरात राहू शकतो, फार फार तर. ओके, त्याच्यानंतर त्याला मग असं ते चला बाहेर चला आता. बाहेर जाऊ, मग तो बाहेर जाऊ. ती आली आणि ती रडत होती फक्त असं बघून त्याच्याकडे. बस दॅट्स इट, दॅट्स ऑल शी डिड. हग्ड हिम आणि वेंट. काही बोलली पण नाही ती. आय एम लाईक वाव. तो फिट आहे म्हणजे मग असं. फिट तर आहे, फिट आहे. पण आय मीन तो बऱ्यापैकी आहे. तो कधीतरी जिमला जातो, पण तो मला तेच वाटतं की नेहमी जे नेपोटिझम बद्दल बोलतात, तर मला वाटतं की इतकं फालतू आर्ग्युमेंट. इस घोडे पे पैसा लगा, घोडा सही निघला. क्या बात आहे. मुसळधार पाऊस ग. तो बिजोने असा दारात उभा होतो, तर ती म्हणजे दादा कांदा भजी. मी चल करूया. सबन कोण आहे? चलून घे. वाव, यू सो. बाबा एक अशी घरी नॉन ग्लॅमरस गोष्ट करतात जी प्रेक्षकांना माहित नाहीये. व्हॉट इज इट? भरपूर आहे. ओ माय गॉड. नीरज, पण सुमित सरांबद्दलची कोणती एक गोष्ट आहे ती तू खूप जास्त ऍडमायर करतेस? राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत. तर फादर्स डेच्या निमित्तानं ना आपल्या इंडस्ट्रीतली एक हँडसम वडील मुलाची जोडी मी तुमच्या भेटीला घेऊन आली आहे. म्हणजे दोघंही एवढे छान दिसत आहेत. त्यांचं काम आत्ता जे सुरू आहे, ही दोस्ती तुटायची नाही, हे नाटक मस्त चाललंय. मला गप्पा मारायच्या आहेत या दोघांशी, कारण नीरजशी मी बोलले नाहीये, भेटले होते पण बोलले नाहीये. आणि सुमित सर तर माय फेवरेट. अरे थँक्यू दर्शन. दोघांचंही राजश्री मराठी. थँक्यू. आपण आधी एक घोट घेऊया. चिअर्स गाईज, चिअर्स. मॉकटेल्स आहेत त्यामुळे. हो. वा. एवढ्या उकाड्यात हो. वा. दिस इज लुकिंग व्हेरी यमी. वा. आणि एक ब्रेक म्हणून माझं एक पांढरं ड्रिंक आहे मध्ये. सुमित सर, पण तुम्ही कधी सॅक्रिफाईस करता का? म्हणजे असं आता एवढे फिट आहात तुम्ही, किंवा वर्षोनवर्ष तुम्ही तसंच दिसताय. नो डाऊट हा मेंटेनन्सचा भाग आहे सगळा, बरोबर. पण ना अनेकदा सॅक्रिफाईस करायला लागतात त्याच्या छान छान दिसणाऱ्या गोष्टी. काय सॅक्रिफाईस हो नक्कीच करावं लागतं. म्हणजे बऱ्याचदा आणि खरं तर ज्या गोष्टी छान दिसत नाहीत त्या जास्त यम्मी असतात. म्हणजे फक्त वडापाव फार छान दिसत नाही, पण मला भयंकर आवडतं. किंवा एखादी गोष्ट, मी स्वतः मला कुक करायला फार आवडतं. तर जर गोष्ट चविष्ट करायची असेल तर काही फार त्याला रॉकेट सायन्स आहे. जास्त बटर टाका किंवा चीज टाका. किती गोष्ट यम्मी होते. थोडंसं तेलकट करा. बस. येस, पण आज मी राजश्री मराठीच्या प्रेक्षकांसमोर इंट्रोड्यूस करते नीरज सुमित यांना. आणि आणखीन एक ओळख म्हणजे ही दोस्ती तुटायची नाही हे नाटक जे चालू आहे त्याचं म्युझिक नीरजनी केलेलं आहे. आणि आत्ता मी जे रील्स बघते त्याला ना खूप भारी प्रतिसाद आहे. सो मी समजू शकते की नाटक बघायला किती प्रेक्षक येतात. नाही, नाटक फारच म्हणजे ज्या पद्धतीने लोकांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे. एकतर काय झालंय की मी आणि चिन्मयी आम्ही बऱ्याच वर्षानंतर एकत्र आलेलो आहोत. जवळजवळ 14 वर्षांनी आम्ही एकत्र आलेलो आहोत रंगभूमीवर, जिकडे आमच्या दोघांची सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर पूर्ण नवीन पिढी आमच्याबरोबर काम करते. म्हणजे स्टेजवर शुभंकर अमृत आहेत, ओमकार गोखले ज्यांनी लिहिले, तो तरुण दमाचा लेखक आहे, सूरज पारसनीस आमचा दिग्दर्शक, आणि आमचा मुलगा. आणि असं असतं की बापरे मुलगा म्युझिक करतोय म्हणजे दोन गोष्टी असतात. एकतर ह्याच्याकडनं सुंदरच काम करून घ्यायचं, किंवा थोडंसं आपण एक कम्फर्ट झोन देऊया, किंवा म्हणतो ना की चलो 19-20 चल जाएगा, असं होतं जेव्हा मुलगा असतो तेव्हा. कारण एक पॅम्परिंगचा पण भाग असतो ना. नीरज, मला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल, इज इट इझी ऑर स्ट्रेसफुल आपल्या आई वडिलांच्या प्रोजेक्टसाठी काम करणं? ऑनेस्ट उत्तर दे प्लीज. खरं तर ही माझ्यासाठी परीक्षाच होती जवळजवळ, की कारण घरातच म्युझिक बनतंय आणि घरातच प्रोड्युसर्स आहेत. आणि आफ्टर अ पॉइंट मी आईबाबांशी नव्हतो बोलत, मी माझ्या प्रोड्युसर्सशीच बोलत होतो. आणि इट वॉज सो प्रोफेशनल. ॲट द सेम टाइम आमचा पर्सनल लाईफ पण आणि आमच्या पर्सनल स्पेस पण होतीच. पण इट वॉज अ चॅलेंजिंग टास्क. नक्कीच चॅलेंजिंग होतं. पण अगेन जसं म्हणतो आपण, घरचीच लोक असल्यामुळे एक तो कम्फर्ट झोन होताच. आणि इट वॉज अ कम्फर्टेबल स्पेस.
सगळेच एकमेकांना समजून घेत होते आणि इतकं नरिशिंग एन्व्हायरमेंट होतं ते की खूप मजा आली हा प्रोजेक्ट करायला, स्पेशली आम्हा आपण बरोबर. ओके, म्हणजे स्ट्रिक्ट प्रोड्युसर नव्हतात तर तुम्ही? नाही, मला आम्ही हा प्रश्न त्यालाच विचारलेला स्ट्रिक्ट प्रोड्युसर 50-50 म्हणून एवढं पाहिजे, तेवढं प्रोफेशनलिझम म्हणूया आपण. म्हणून Yeah. नक्कीच. काय झालंय की या नाटकामध्ये ना ज्या पद्धतीचं नरेशन आहे किंवा ज्या पद्धतीचं नरेटिव्ह आहे, पास्ट प्रेझेंट असं हे नाटक सतत असं ते पेंडुलम सारखं असं ते ऑसिलेट होत असतं. तर त्यामुळे याच्यामध्ये खूप बॅकग्राऊंड स्कोअरला खूप वाव आहे आणि इतकं बॅकग्राऊंड स्कोअर नाटकात नसतं. तर नॉर्मली ठरलेलं असतं बाबा, एक काही विशिष्ट जागीच बँग्स असतात किंवा त्या अनुषंगाने म्युझिक असतं. पण इथे ना इतक्या मुवमेंट्स आहेत, त्यामुळे मला असं वाटतं संगीत दिग्दर्शक म्हणून त्याच्यासाठी चॅलेंजिंग होतं. म्हणजे आमचा जो साऊंड ऑपरेट करतो विशाल, तो म्हणत होतो मी एवढे क्यूज कधीच हँडल केलेले नाहीयेत. 100-110 क्यूज आहेत आणि 110 क्यूज आहेत नाटकाचे. मी पण थँक्यू म्हटलं की थँक्यू की पहिला प्रोजेक्ट मला इतका चॅलेंजिंग दिल्याबद्दल, बिकॉज इट इज प्रिपेअर्ड मी नाव. आणि मला पूर्णपणे आता पुढचे प्रोजेक्ट हेड ऑन टॅकल करायला. आणि सुमित सर, ही गोष्ट पण खूप छान असेल ना, म्हणजे आता गेली इतकी वर्ष तुम्ही काम करताय, काम करायची एक पद्धत आहे किंवा रंग आपण म्हणूया की रंगभूमी म्हटल्यावर तिथे ऑडियन्स आहे तुमच्या समोर, त्यांच्या लाईव्ह रिॲक्शन म्हणा किंवा आधी कदाचित म्युझिक जरा वेगळं असेल, आत्ता जनरेशन बदलली, विषय बदलले, आत्ताचं म्युझिक वेगळं असेल. नीरजची एक विचार करायची पद्धत आहे, त्याच्याशी मॅच करणं सुद्धा तुमच्यासाठी पण लर्निंग म्हणून. हो, म्हणजे कसं झालं की त्याला ती पल्स कळली, हे फार महत्वाचं आहे. आणि ऑफकोर्स साऊंड काय वापरणार आहे किंवा इव्हॉल्व्ह होतो ना, कारण तो आत्ताचा आहे, त्यांनी त्याचं थिंकिंग वेगळं आहे. तो ज्या पद्धती, म्हणजे तो आमच्याकडनं एक वेगळं संगीताचे संस्कार त्याच्या कानावर झालेच आहेत, मराठी असेल किंवा हिंदी संगीत असेल. पण हे वर्ल्ड म्युझिक ऐकणारी पोरं आहेत, आम्ही फार कन्झर्वेटिव्ह आहोत त्या बाबतीत. म्हणजे मी तरी आहे, मी खूप असा आहे, माझ्यासाठी हेच संगीत आहे, मी असा नाही हे होऊ शकत. इन द सेन्स अगदी मोजके झालं तर मायकेल जॅक्सनच माझ्यासाठी आहे, पण हे बाकीचंच भरपूर ऐकतात पोरं हे, यु नो. तर त्यामुळे ना हा ते एक्सपोजर मला नाही. त्यामुळे मी जरा काय म्हणू त्याला, थोडा पुराने ओल्ड स्कूल आहे. त्यामुळे मी त्याला सांगत होतो की बाबा मला ना असं वाटतंय, किंवा त्यांनी एक त्याच्यामध्ये एक गाणं आहे जे कंपोज करायचं होतं, जे त्याच्या मावशीनेच लिहिलेलं आहे, चिन्मयच्या मोठ्या बहिणीने. ती एक कवयित्री आहे आणि तिचा आत्ताचे काव्यसंग्रह सुद्धा प्रकाशित झालेला आहे, उधळ माधळ वार, शिवप्रिया सुर्वे तिचं नाव. तर हे आधीपासून ठरलं होतं की जर गाणी असतील तर शिवप्रिया करेल आणि संगीत असेल तर नीरज देईल, हे ठरलेलंच होतं. नॉट बिकॉज की हा मुलगा आहे किंवा ती मेहुणी आहे म्हणून नाही, पण मला असं वाटलं की ह्यांच्याकडे बघून, ह्यांचं जे आत्तापर्यंत जे काम जे बघितलेलं, तर मला असं वाटतं की हे करू शकतील, आणि त्यामुळे आम्ही दोघांनी हा निर्णय घेतला. सो कमिंग बॅक, ज्या पद्धतीचा साऊंड नीरजने वापरला किंवा तो ज्या पद्धतीने अप्रोच केलेला आहे ना त्यांनी या पूर्ण नाटकाला, ते मला फार आवडलं. की आमच्या दोन्ही पात्रांना त्यांनी एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंटच दिलेलं आहे. त्यांनी खूप फरक पडतो की मग त्यांनी त्याचं काम सोपं झालंय. आणि आजकाल काय झालंय ना की नाटक आम्ही करतो रिहर्सल, तो कोणतरी एक पटकन शूट करतं आणि नीरजला ते पाठवतं. म्हणजे नीरजला ऍक्च्युअल रिअल टाइम मध्ये त्याला कळतं की हा सीन आहे, बरं हा आता ठीक आहे, हा 5 मिनिटाचा असेल, फार तर पुढे जाऊन तो 6 मिनिटाचा होईल. तर ते ठेवून तो कंपोज करतो. ते खूप हेल्प झाली. आणि त्याने मला की हे जे व्हिडिओज मला मिळत होते आणि त्याच्यामुळे इट वॉज लाईक मी बॅकग्राऊंड म्युझिक एका ऍडला किंवा एका फिल्मला, ऍड नाही म्हणणार मी, एका फिल्मला बॅकग्राऊंड म्युझिक देतो असं झालं ते. त्यामुळे माझ्याकडे मूड तिकडेच सेट होता ऑलरेडी, मला दिसतोय तो. त्यामुळे ती एक खूप मदत झाली मला त्याच्यामुळे. आणि ना आई बाबा ऍक्टर आहेत, नो डाऊट. सरांचं म्युझिकही खूप फेमस आहे आणि त्यांची गाणी आवर्जून ऐकतात सगळेजण किंवा त्यांना सांगतात सर जरा 2 ओळी गाऊन दाखवा ना. पण नीरज, तुझ्या बाबतीमध्ये कसं काय, म्हणजे म्युझिक असं होतं युजली कलाकारांची मुलं, अभिनेत्यांची मुलं नटच होतात, त्यांचा कल असतो. काय म्हणजे अचानक हे एवढं
नाही एवढं वेगळं नाही म्हणणार पण वेगळं. हो आय थिंक मला अगेन मला फिल्म्स आणि सिनेमा इन जनरल खूपच आवडायचा लहानपणापासूनच. अम्मापुने आम्हाला इतकं चांगलं काय म्हणतात, इतकं चांगलं आर्ट दाखवलंय आणि इतकं चांगलं म्युझिक ऐकवलंय, त्यामुळे आय वॉज ऑलवेज अ फॅन ऑफ दिस वर्ल्ड. आणि अप्पूनेच मला सगळ्यात जास्त प्रोत्साहन दिलंय और पुश केलंय टू परस्यू म्युझिक. कारण पहिलं इन्स्ट्रुमेंट जे होतं आमच्या घरी ते पेटी होतं आणि अपूला तो हार्मोनियम गिफ्ट मिळाला होता. हो सारेगम करत हो आपला विघ्नेश जोशी आहे. तर विघ्नेश हा उत्तम हार्मोनियम वाजवतो, तर त्यांनी मला आणि तो मी 4थीत वगैरे होतो आणि मी आलोय घरात शाळा संपवून आणि मी बघतोय अप्पू वाजवतोय ती पेटी आणि आय फेल इन लव्ह विथ दॅट इन्स्ट्रुमेंट. आणि जस्ट दॅट मुवमेंट की काय सुंदर आहे, काय म्हणजे तो बसलाय, तो गुणगुणतोय, तो वाजवतोय, मला खूप मजा आली. त्यानंतर मी स्वतः वाजवायला लागलो आणि जसं मायकल जॅक्सन वगैरे ऐकायचो मी, तर मी मायकल जॅक्सनची गाणी ऐकून ती पेटीवर वाजवायचो आणि असं सगळं ते सुरू झालं. आणि काय नाही, मग प्रेमात पडत गेलो मी या आर्ट फॉर्मच्या आणि ते बस जुळत गेलं. हार्मोनियमचा कीबोर्ड झाला, कीबोर्डचा पियानो झाला, पियानोचं म्युझिक कंपोजिशन झालं आणि ते जस्ट अजून घुसत गेलो मी त्या. मी रिसेंटली एक व्हिडिओ बघितलेला दोघांचा की तू पियानो वाजवतोयस आणि हो. बाबा पेटी वाजवतायत. Yes, म्हणजे ते yes. दिसत होतं की वाव हे किती मस्त आहे. आणि तो जो काही त्याचा मेळ होता ना तो खूप स्मूथिंग वाटत होता कानाला की अरे वा, तू गातही होतास ना त्याच्यामध्ये. मी म्हंटल Yes, वा हे मस्त आहे. हो. तुला नाही कधी वाटलं की त्याने अभिनय करावा? नाही असं वाटलं, कारण मला ना म्हणजे हा काही असा जाणीवपूर्वक निर्णय नाहीये की बाबा नको हा, तू इकडे या बाजूला येऊच नकोस. अच्छा, किंवा आमची मुलगी ती सिनेमॅटोग्राफर. सिनेमॅटोग्राफर. तर म्हणजे आम्ही दोघे नेहमी सांगत असतो की नवरा बायको आई बाबा पडद्यावर आहेत आणि मुलं पडद्याच्या मागे आहेत. पण झालं असं ना की हे झालं तर म्हणजे काय म्हणू त्याला, त्याच्या टॅलेंटवरच तो त्या बाजूला गेला म्हणजे संगीताकडे. पण एका अर्थी बरं झालं, कारण ना उगाच ती तुलना होते मग. हा करेक्ट. आणि ना ते एक हे वेगळं प्रेशर असतं. आधीच एवढे प्रेशर्स आहेत मुलांवर, तर हे काय ॲडिशनल प्रेशर यु नो की अरे ह्या आईबाबांचा ह्यांना काय सोपंच आहे नट म्हणून येणं. आणि मी नेपोटिझम वगैरे मानतच नाही, कारण मला असं वाटतं प्रत्येकजण इथे शिअर टॅलेंटवरच आलेला असतो. रस्ता मिळेल पण ऑडिशन खिंड तर त्याला चढवायची. आणि त्याने पण वेट केलं. मला माझे 2-3 प्रोजेक्ट झाल्यानंतर ही टुक दिस डिसिजन की आता मी माझ्या मुलाबरोबर काम करू शकतो. सो त्याने पण बरोबर हे केलं, मला टेस्ट आउट केलं त्याने. सो असं नाही की अच्छा हा म्युझिक करायला लागला तर आपण ह्याला देऊयाच आपला पहिला प्रोजेक्ट प्रोडक्शनचा. पण हा निर्णय जो आहे तो असा काही जाणीवपूर्वक घेतलेला नाहीये की नाही तू हे कर आणि दिया तू आता सिनेमॅटोग्राफी, असं नाही. त्यांच्यासाठी दालनं ओपन होते. म्हणजे उद्या जर तू म्हणालच नाही मला ऍक्टिंग, त्यांनी एका ठिकाणी मॉडेलिंग पण केलेलं आहे किंवा यु नो त्याला विचारलेलं पण आहे. कोणी विचारलं? रंगा गोडबोलेने विचारलं नाही, सुहृदने विचारलं. तर पण नाही त्यालाच आतून. आणि आम्ही असं नाही म्हणून नाही करायचं असं नाही म्हणलं की कर ना तुला करायचं तर. आय मीन इफ यू कॅन मेक अ मार्क इन इट ॲब्सोल्युटली गो अहेड. नीरज तू जेनझी विचारांचा आहेस का? पण व्हॉट एक्झॅक्टली काम मिलेनियम झोन आहे तुझा? मी खूप असं मी 97 बॉर्न आहे, त्यामुळे आहे मी जेनझी खरं तर. पण मी मिडल चाइल्ड आहे असं म्हणता येईल. मिलेनियल्स आणि जेनझीचा विचार जास्त मिलेनियल आहे मी म्हणेन. हो नक्कीच. नॉट टू सरांना विचारूया आपण. विचार काय जेनझी आहेत का, काय सवयी काय आहेत कामाच्या? जेनझी आहेत का? कामाच्या सवयी जेनझी असू शकतात माझ्या. हो मी माझा वेळ घेतो खरंच. म्हणजे मी सूरजला पण म्हटलं होतं की सूरज 1.5 महिना होता नाटक ओपन व्हायला. म्हटलं की सूरज मला माहितीये 1.5 महिन्याचं आहे, पण तू मला प्लीज वेळ दे. मी सगळं डिलिव्हर करेन पण माझ्या वेळेत डिलिव्हर करेन, विच आय डू. आणि माझ्याकडे म्हणजे तेवढा कॉन्फिडन्स आहे स्वतःवर, त्यामुळे मी त्याला फक्त म्हटलं की थोडासा पेशन्स ठेव फक्त. आणि तो त्याने ठेवला. लाईक सूरज, इवन अम्मा, अप्पू, दे वर सो पेशंट विथ माय प्रोसेस. आणि त्याने मला खूप हेल्प झाली. आणि तो कम्फर्ट झोन जो होता ना तोच बिल्ड झाला याच्यामुळे की ओके ठीक आहे, हे पण समजून घेतात माझा पेस काय आहे, त्यांना पण माहिती आहे माझं पहिलं नाटक आहे, त्यांना सगळे समजून घेतात, सगळे डिस्कशन इतकं सुंदर करतायत की मला अजून गोष्टी कळतायत. असं फक्त स्क्रिप्टवरूनच मला मोटिवेशन मिळालं, इन्स्पिरेशन मिळालं असं नाही म्हणता येणार. राईट फ्रॉम
नेपथ्य, राईट फ्रॉम यांचे छोटे छोटे डिस्कशन्स ऍक्टर्स मधले, टू लाईट्स आणि कसे सगळं खेळ जमतोय स्टेजवर, हे सगळंच हेल्प करतं म्युझिक बनवताना. त्यामुळे मजा आली हे सगळं करताना आणि ह्यांनी पेशन्स ठेवला याच्याबद्दल खूप थँक्यू. डिसेंबर मध्ये तो एक त्यांनी एक काय म्हणू त्याला एक सीतायन नावाचं एक म्युझिकल सुद्धा केलं होतं. रामायण तसं सीतायन असं ते डान्स म्युझिक. तर ते 31 डिसेंबरला त्याचं ओपनिंग होतं, त्यामुळे तो त्याच्यात बिझी होता. आणि मग त्याच्यानंतर मग जानेवारी फेब पासून तो आपल्या या दोस्तीच्या ग्रुप मध्ये आला. आणि ना म्हणजे आपण जेव्हा गप्पा मारल्या तसं ते म्हणाले होते की हे नाटकाचं नावच किती कॅची आहे, ही दोस्ती तुटायची नाही. बिकॉज ना फ्रेंडशिप असं म्हणतात की जेव्हा एखाद्या गोष्टीचा बेस फ्रेंडशिप असतो तेव्हा वो लॉंग टाइम चलता है, बरोबर. त्याला त्याची एक्सपायरी नसते बिकॉज तो बेसच पक्का असतो. बरोबर. चिन्मयताई आणि सुमित सरांबद्दल त्यांचा लव्ह स्टोरीचा बेसच मैत्री आहे, हो, हो. नाटकाचा बेस मैत्री आहे. तुमच्या दोघांबद्दल मला सांगा, ही मैत्री आहे का हे टिपिकल वडील नाही, मला असं वाटतं की मैत्रीच आहे. मैत्री आहे? कारण मी नेहमी म्हणतो की नीरज जेव्हा जन्माला तेव्हा मी बाप झालो, नाही का? बरोबर आहे. Yeah. त्यामुळे आता नीरज ज्या वयाचा आहे तितकीच वर्ष मी बाप आहे. त्यामुळे मी असं नेहमी म्हणतो की मला जास्त कळतं असं नाही. आय ऑलवेज फील की तो ज्या वयाचा आहे तितकीच वर्ष मला बाप म्हणून झालेली आहे. तर त्यामुळे मी त्याचा मित्रच आहे. यु नो, मी आय लुक ॲट इट ॲट दॅट वे की मी आता मी मोठा आहे आणि मी तुझा बाप असं नाही आहे. मला असं वाटतं की आम्ही दोघेही समान आहोत. त्यामुळे मला असं वाटतं ती फ्रेंडशिप फार महत्वाची आहे. आणि आय थिंक दॅट इज, जसं तू म्हणालीस की ती लॉंग लास्टिंग असते. आणि कम्फर्ट झोन पण येतो ना नीरज, जेव्हा आपले वडील म्हणून तर आता ही इज माय फ्रेंड किंवा मी काउंट करू शकतो त्यांना काहीही शेअर करायला किंवा माझे विचार सांगायला. एक्झॅक्टली. जर तुमचं फर्स्ट आउटलेट तुमचे पेरेंट्स असेल ना, तर तुमचे पेरेंट्स बरोबर करतात काहीतरी, लाईक दे आर डुईंग इट राईट. कारण तुम्ही जर तुमच्या म्हणजे ते आर द फर्स्ट पीपल यू नो, करेक्ट, आणि जर तुम्ही त्यांच्याच पासून काहीतरी गोष्टी लपवायला जाताय तर मग तिकडेच एक डिस्कनेक्ट झाला, राईट. सो तो कधीच त्यांनी होऊ नाही दिला. ते कधीच तो जो ब्रिज होता तो पूर्ण वेळ ओपन होता आमच्यासाठी, माझ्यासाठी, दियासाठी. काहीही गोष्टी असतील, खरं तर बहीण भाव एकमेकांना लगेच सांगतात आणि आम्ही दोघं ह्यांच्याकडे जायचो आणि जातो रादर. सो या, अगेन कमिंग बॅक टू वॉट यू सेड, फ्रेंडशिप जर बेस असेल तर खरंच सगळेच रिलेशनशिप खूप स्ट्रॉंग होऊ शकतात आणि सगळं शेअर करतोस, खरंच सगळं शेअर करतो. इट्स नो बॅरियर्स. नाही, काहीच नाही. आय एम सरप्राईज. नाही, त्यांना सगळं माहिती आहे. म्हणजे बिकॉज ना मी वडील मुलीचं किंवा आई मुलीचं खूप हे ओपन रिलेशन असतं की आवर्जून शेअर केल्या जातात गोष्टी, किंवा वडील आई मुलीला सगळं सांगतात की तू घरी येऊन सगळं सांगा. पण मुलांच्या बाबतीमध्ये ना थोडंसं लॅकिंग असतं की अरे बापरे, मुलाला कसं सांगूया, शेअर कर, किंवा हा सगळंच येऊन सांगेल का, हा बाहेर काय करतो किंवा काय. तर थोड्याफार कधी कधी बॅरियर्स असतात. मी तर बघितलंय वडील मुलांचं जमतच नाही अनेक घरांमध्ये, राईट. काय झालं ना, मी माझ्यावर जे संस्कार झालेले आहेत माझ्या आई वडिलांकडनं किंवा चिन्मयीवर जे संस्कार झालेले आहेत हे फार महत्वाचे आहेत. ते कुठेतरी आम्हाला पण अशाच प्रकारचं वातावरणात आम्ही वाढलेलो आहोत. आम्ही सुद्धा माझ्या वडिलांबरोबर, मी काय माझा मोठा भाऊ काय, इज मोर लाईक अ फ्रेंड. माझी मम्मी सुद्धा आमची मैत्रीणच आहे ती. तर त्यामुळे मला असं वाटतं की हेच नातं असावं. म्हणजे तुमचं हार्टब्रेक जरी झालं तरी तुम्ही तुमच्या आईवडिलांशी येऊन शेअर करायला हवं. आणि तसं तो करतो. तसं काही झालं किंवा प्रोफेशनली काही प्रॉब्लेम असेल किंवा लव्ह लाईफमध्ये जसं सांगितलं काही इश्यू असेल तर ऑफकोर्स ही कम्स अँड ही नीरज काय, दिया काय. मस्त, मला आवडलं हे. हो, कारण आय मीन नाही, कारण त्यांनी ती सेफ स्पेस बिल्ड केली आमच्यासाठी सुरुवातीपासूनच. त्यामुळे आम्हाला कधीच नाही वाटलं की ओ जर आपण हे यांच्याशी शेअर केलं तर आपल्याला काहीतरी रिपरकशन असणार काय. आणि जज नाही करत.
म्हणजे आम्ही दोघेही जज नाही करत. मला असं वाटतं की काय आपण सांगू शकतो की मला हे असं वाटतंय, फायनली इट इज युअर कॉल. त्यामुळे आपण कोण आहोत जज करणारे आणि का जज का करणार? करायचं बरोबर. अर्धे माझ्या मते निम्म्याहून जास्त प्रॉब्लेम्स तिकडेच संपतील आपण जर जज करणं थांबवलं तर. हाऊ ट्रू बिकॉज मग मुलांच्या मनात पण ती भीती बसते ना, हा. काय म्हणतील माझे आई बाबा मला, Correct. है ना? आणि तिथेच सुरू होतं ते आणि मग ते वाढत जातं म्हणजे Yeah. आय मीन तुम्हाला तुमचे अफेअर झाले, तुमचे ब्रेकअप झाले, काय असणार आहे? फार फार तर हेच असणार आहे ना. हा, ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. बरोबर आहे. करेक्ट. जस्ट बी क्लिअर, जस्ट बी Exactly. फ्रँक अबाउट इट. Yeah. फायनली इट्स युअर लाईफ Yeah. डूड. तर त्यामुळे यू डील विथ इट. हां, तुला सांगू की हे खाचखळगे आहेत आणि कदाचित ते नसतील सुद्धा. ते त्याच्या दृष्टीने त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तू बघशील तर त्याला ते पिटफॉल नाही दिसत. Yeah. पण आम्हाला इकडनं वाटत असतील तसे. Yeah. अरे वाह, काहीतरी आलेलं आहे असं. सो अमेझिंग. याच नोटवर ब्युटिफुल. हो हो हो. Oh, क्या बात आहे. खूप फॅन्सी आहे. love that. छान. Amazing. तुम्ही दोघंही फुडी आहात. अरे भरपूर. भयंकर. Max. चल किती Amazing. फिट आहात तुम्ही. हाऊ जीन्स. हो जीन्स जीन्सच म्हणेल आता. जीन्स कारण माझ्याकडे अजिबात ह्याच्यासारखा डिसिप्लिन नाहीये. मी कितीही प्रयत्न केला तरी नाही होणार आहे माझ्याकडून. तर तो जर 9 वाजता कॉल टाइम असेल तर 6 वाजता उठून वर्कआउट करणं आणि मग 7 वाजता आमच्याकडे डॉग होते तर पिल्लांना वॉकला घेऊन जाणं आणि मग ब्रेकफास्ट करणं आणि मग जाणं कामावर आणि मग 12 तास काम करणं नाही होणार आहे माझ्याकडून. सॉरी. टू आयडियल. दिस मॅन इज तो फिट आहे म्हणजे असं. फिट तर आहे. फिट आहे. हो पण आय मीन तो बऱ्यापैकी आहे. तो कधीतरी जिमला जातो पण तो नीरज आणि तू हसतोस त्यावर यार. कारण मी काहीच I have to accept it. काहीच नाही करू शकत. I'm trying to follow a routine. स्टिकी राईस. Lovely. Yeah. Wow. Everything looks वा, वा, वा. amazing. So हे Beautiful. स्पेशल लंच तुमच्यासाठी Let's आहे. go. Thank you so much. वा 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 वा. Beautiful place. नीरज पण तू असं कधी स्कूल कॉलेजमध्ये वगैरे असताना तुझे फ्रेंड्स असं म्हणाले असेल की आम्ही तुझ्या बाबांना खूप आधीपासून बघतोय, असं या टाईपचं कधी डिस्कशन झालं असेल का? खूप डिस्कशन झालेलं असेल. किती जणांचे क्रश आहेत ते यार. हो. आता यू हॅव नो आयडिया. माझ्या डिग्री कॉलेजमध्ये आय एम लाईक हा कसा कॉम्पिटिशन असू शकतो माझी. माझ्या वयाची मुलं का नाही आहेत माझी कॉम्पिटिशन, का नाही आहेत माझ्या वर्गातली मुलं कॉम्पिटिशन. इथे सुद्धा कसं मी ह्याला कम्पीट करतोय. इट्स क्रेझी. एकदा तो आला होता पीटीएला आणि एक होती माझी मैत्रीण, तिला खूपच आवडायचं. तिला साराभाई साराभाई खूप आवडायचं आणि साहिल साराभाई वॉज हर क्रश. ठीक आहे. तर जेव्हा आला होता पीटीएला ती झाली मीटिंग वगैरे, खाली आलो आम्ही आणि शी वॉज इन द क्लासरूम. तर मी तिला म्हटलं की ये बाहेर येतलं जर भेटायचं असेल तर बाबांना. ती आली आणि ती रडत होती फक्त असं बघून त्याच्याकडे. बस दॅट्स इट. दॅट्स ऑल शी डिड. हग्ड हिम आणि वेंट. काही बोलली पण नाही ती. आय एम लाईक वाव. आय विश टू हॅव दिस. काय मस्त उदाहरण दिलं. पण त्याने काय असं होतं ना की बाबा आपले बाबा एवढे फेमस आहेत, सगळेच त्यांना ओळखतात, पण हा ऍप्ट बोलला इकडे बाबा कॉम्पिटिशन असतील माझ्या वयाची मुलं सोडून. गाईस तुम्ही जरा सुरू करा. पण हो करतो लंच करतो. सुरू करा. सो गाईस प्लीज एन्जॉय दिस लंच. तुम्ही इंडियन खाण्याचे बिलीवर आहात का फॅन्सी खाण्याचे? जास्त आवडतं आम्हाला इंडियन सुद्धा. खाणं इन जनरल आम्हाला भयंकर आवडतं. साऊथ इंडियन जे बनतं आमच्या घरी, ओ माय गॉड, यू शुड प्लीज कम ऑन अ संडे. आणि ओके साऊथ इंडियन म्हणजे बनत असतं असं वेगवेगळं. आज सकाळी पाऊस पडला तर मी भजी केली कांदाची लगेच. आमची हो आमची ती संगीता म्हणून आमची मेड, ती म्हणते की, आणि मी भिजून आलो. माझ्या डॉगनं वॉक करायला घेऊन गेलो. मी म्हटलं चल आज भिजूया. मुसळधार पाऊस ग. तर भिजलो आणि असा दारात उभा होतो. तर ती म्हणते दादा कांदा भजी. मग की चल करूया. कांदा चिरायला लावला आणि मी भजी केली असं. आणि जेव्हा भजी खात होतो तेव्हा टळटळीत ऊन झालं होतं बाहेर. हो मला दिसलाच नाही पाऊस वगैरे. मी उठलो होतो. सेम मी पण बघितलं नंतर न्यूज मध्ये पाऊस पडला. म्हटलं कुठे एवढं ऊन आहे. स्टोरीज बघतो. ओके झालं काय. सो फनी. नीरज पण सुमित सरांबद्दलची कोणती एक गोष्ट आहे
ती तू खूप जास्त ऍडमायर करतोस? एक गोष्ट खरं तर नाही आहे, म्हणजे अशा भरपूर गोष्टी आहेत. त्याचा डिसिप्लिन जे मी मगाशीच बोललो होते की रुटीनच्या मध्ये काहीच नाही, म्हणजे ते काहीच अडथळा येऊ नाही शकत. लाईक ही इज ऑलवेज अबाउट हिज वर्क अँड हिज हेल्थ. द वे ही बॅलन्सेस, लाईक आय मीन अगेन लहानपणापासूनच मला असं कधीच नाही वाटलं की अरे बाबा बरोबर वेळच नाही मिळाला कधी मला, आणि हे सगळं. त्याने जे त्याचा वर्क लाईफ बॅलन्स पण जो ठेवला आहे खूप चांगला. दॅट्स व्हेरी रिस्पेक्टफुल. कारण लहानपणापासून त्याने माझं गणित घेतलंय, म्हणजे 8वी पर्यंत त्याने मला गणित पाडे वगैरे म्हणायला लावले आणि त्याने मला गणित शिकवलंय. त्यामुळे असं एन्व्हायरमेंट होतं. आम्ही खेळलोय, आम्ही हॉट व्हील्स खेळायचो, आम्ही क्रिकेट खेळलोय घरात. त्यामुळे आणि देन आय सी हिम ऑन टीव्ही, आणि तो 12-12 तास जाऊन काम पण करतोय आणि मग तो वर्कआउट पण करतोय. सो हे जे वर्क लाईफ बॅलन्स आहे ते इमेन्स आहे. सॉरी तुम्हाला एकच गोष्ट विचारली होती, पण आता मी लिस्ट काढायला बसलोय. सॉरी. त्याला शिकायची खूप आवड आहे. ही इज अ स्टुडंट. लाईक त्याला ही इज ऑलवेज लर्निंग समथिंग, ही इज ऑलवेज ऑब्झर्विंग समथिंग, विच इज अ ग्रेट ॲबिलिटी ऑर लाईक ग्रेट काय म्हणतात हॅबिट टू हॅव. कारण तुम्ही जर असं म्हटलात की आता मी झालोय, मला सगळं येतंय, तर मग झालं, संपलं, तुम्ही कुठे पोहोचणार ना. ग्रोथ स्टॉप्स, राईट. यू ऑलवेज हॅव टू बी ऑब्झर्विंग. तुम्हाला दरवेळेला एका स्टुडंट्सच्या आईजने पर्स्पेक्टिव्हने बघायला पाहिजे गोष्टींकडे. सो या जरा कधी वेळ मिळाला तर तो गिटार शिकायला घेईल, त्याच्यामध्ये एक्झाम्स देईल, मग परत काम सुरू होईल, मग त्याच्यानंतर त्याला ब्रेक मिळाला तर तो तमिळ शिकायला घेईल, मग तो परत गाणं शिकायला घेईल. त्यामुळे तो वेगवेगळे असे त्याचे एंडेवर्स असतात, आणि त्याला दरवेळेला तो ही इज अ स्टुडंट ऑफ लाईफ अँड जस्ट लाईक आय वुड से. वाव, किती मस्त. आणि ना आपण म्हणजे आत्ता जरी प्रेक्षकांसमोर नीरजचं काम येतंय, ही दोस्ती तुटायची नाही या नाटकाच्या माध्यमातून, पण त्या आधी ना एक रियाज असतो, ज्याचा त्याचा एक स्ट्रगल असतो, जो त्याला इथपर्यंत पोहोचवतो. नो मॅटर व्हॉट तो सेलिब्रिटी किड आहे किंवा नाही. सुमित सर, मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल नीरज बद्दल, की तुम्हाला कधी वाटलं त्याच्याबद्दल खूप प्राऊड एवढ्या वर्षात, की आय एम सो प्राऊड ऑफ यू नीरज? मला ती मुवमेंट ऐकायला. मला ह्या नाटकाचं जेव्हा जेव्हा म्युझिक वाजतं ना, मी जेव्हा जेव्हा स्टेजवर असतो आणि इव्हन विंगेत असतो, म्हणजे एक चिन्मयीचा एक पीस आहे, चिन्मय तेव्हा स्टेजवर असते आणि ती शाळेबद्दल बोलायला लागते आणि ते नॉस्टॅल्जिया सुरू होतं. तर तिकडे त्यांनी एक पीस ठेवलेला आहे जो त्यांनी 2दा-3दा त्या नाटकात वापरलेला आहे. पण जेव्हा जेव्हा तो पीस वाचतो ना, तेव्हा तेव्हा मला खरंच वाटतं की ही इज डन अ टेरिफिक जॉब. म्हणजे मला असं गहीवरून येतं त्याच्यातली जी फ्लूट वाजते किंवा त्याच्यातलं जर एकंदर जो ॲम्बियन्स तयार होतो ना, की म्युझिकमुळे जेव्हा तुम्ही चित्रपट करता, जेव्हा तुम्ही OTT करता किंवा सिरियल करता, तुम्हाला माहित नसतं काय ह्याच्यावर लागणार आहे पोस्टमध्ये. पोस्टमध्ये कुठल्या प्रकारचे म्युझिक लागणार, पण इथे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला एक इतका वेगळा प्रकारचा लॉन्च पॅड मिळतो ना इमोशनली, किंवा तो सीन करायला आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा पुश मिळतो. तर त्याचा मला फार इतका सुंदर अनुभव येतो दर प्रयोगाला, की त्यामुळे फार मजा येते. त्यामुळे इट इज लाईक, मला असं वाटतं की टेरिफिक म्युझिक केलेलं नीरजने. टेरिफिक म्हणजे जस्ट बिकॉज तो आमचा मुलगा आहे म्हणून म्हणत नाहीये, पण इस घोडे पे पैसा लगा, घोडा सही निघाला. क्या बात आहे. आणि जेन्युइनली म्हणजे ना, आपण एका घरात राहत असताना जेव्हा काम करतो, नो डाऊट आपण कौतुक करतो, पण मी अनेक कलाकारांच्या त्यांच्या मुलांशी मी गप्पा मारते ना, मला ही गोष्ट ऐकायला मिळते की आम्ही कौतुक पण करतो, पण आम्ही कान पण खेचतो ते चुकल्यावर, बिकॉज बाहेर बघणारी ऑडियन्स खूप आहे हे काम, राईट. ते असं म्हणतात ना की निंदकाचं घर शेजारी नको, निंदक घरातच पाहिजेत टू ग्रो, राईट. नीरज, म्हणजे ना हे खूप इम्पॉर्टंट पण आहे की मी कुठे चुकतोय हे सांगणं. मला लहानपणापासून आतापर्यंत ऐकायला आवडेल, तुझ्या बाबतीमध्ये अशा मुवमेंट्स होत्या की जेव्हा नीरज चुकलाय आणि बाबा किंवा आईने करेक्ट केलंय त्या ठिकाणी? ओ बापरे, लहानपणापासून तर म्हणजे आपल्याला एक 2-3 दिवस जाते एवढा आहे. हो, म्हणजे मी केल्यात बऱ्यापैकी मिस्टेक, पण असं नाही म्हणणार मी. ह्या नाटकाबद्दल बोलतो, असं इथून पुढून मागे जाऊया.
पहिलं गाणं जे गाणं आम्ही बोलवतो आणि जे आम्ही परफॉर्म पण केलं रीलमध्ये वगैरे, पहिली चाल ह्याने अप्रूव्ह नाही केली, त्याला नव्हती आवडली. आणि ही वॉज व्हेरी काय म्हणता याला, व्हेरी कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम दिलं होतं त्याने मला. तो म्हणाला की चांगली चाल आहे, पण ही आपल्या नाटकाला, जे हे मीडियम आहे, आपण जे व्यावसायिक नाटक करतोय, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी हे नाही बसत आहे. त्यामुळे नक्कीच त्यांनी कान खेचलेत जेव्हा चूक झाली आहे. और त्यांनी म्हटलं, जेव्हा मी थोडासा चुकीच्या डिरेक्शनमध्ये गेलो, वेगळ्या डिरेक्शनमध्ये गेलो, तेव्हा त्यांनी मला सांगितलंय और दाखवलंय की आम्हाला वाटतं की तू थोडासा चुकीच्या डिरेक्शनमध्ये जातोयस, यू कुड टेक दिस पाथ. अगेन डिसिजन पूर्णपणे माझाच होता, पण त्यांनी दाखवलं दरवेळेला की अच्छा जरा बेटा जरा जा रहा है वो, उड रहा है और गलत साइड में जा रहा है. सो तेव्हा त्यांनी दरवेळेला मला सांगितलं की देर इज दिस अनदर वे ऑल्सो, जो तू घेऊ शकतोस आणि तू घ्यायला पाहिजेस असं. सो या, आय मीन दॅट्स ऑल क्रेडिट्स टू देम. नक्कीच नक्कीच. याच्याकडनं येतं तुला क्रिटिसिझम म्हणूया किंवा सजेशन, सल्ले येतात? हो नक्कीच येतात. म्हणजे कुठले प्रोजेक्ट जरी असलं तरी आम्ही डिस्कस करतो. किंवा माझ्याकडे समजा नवीन काही आलं तर आम्ही चौघेजण बसतो आणि डिस्कस करतो की असं असं आलेलं आहे, काय वाटतं तुम्हाला. किंवा एखादं काम केलेलं असेल आणि त्यांना आवडलं असेल, कौतुक करतील, आवडलं नसेल तर सांगतील. तर त्यामुळे मला असं वाटतं की ओपन टू क्रिटिसिझम आहोत आम्ही. आणि नुसतं तेच नाही, पण इन जनरलच तुम्ही, हे कामाचं झालं, पण डे टू डे लाईफमध्ये तुम्ही कसं स्वतःला कंडक्ट करायचं या बाबतीत मला असं वाटतं की एकमेकांना सतत करेक्ट करत राहणं हे गरजेचं आहे. आपल्याला जर असं वाटत असेल की हां हे जरा वाहवत चाललेलं आहे, किंवा हा जरा काय म्हणू त्याला, थोडंसं टेकन फॉर ग्रँटेड झोनमध्ये आहे, तर वी नीड टू पुल देम अप. किंवा ना की बाबा पुल युअर सॉक्स, गेट युअर फोकस बॅक. कारण जसं त्यांनी स्वतः कबूल केलं की थोडा तो लेड बॅक आहे. तर मला असं वाटतं की असं इतकं लेड बॅक पण असू नये की जे हातात आहे त्याच्या ते घेऊनच खुश होऊ नये. यु नो की आता हे हातात आहे ना, चला आता माझ्यासमोर काम आहे, तर तसं न करता कीप ऑन ट्राईंग. आता त्यांनी मध्यंतरी बरेच दिवस पियानो वाजवला नव्हता घरात. मी त्यावेळी चिन्मयला पण म्हणालो की अरे का पियानो का वाजवत नाहीये सध्या हा. पण नंतर त्यांनी परत वाजवायला लागला तर मला बरं वाटलं. घरात जर जेव्हा पियानोचा आवाज, सूर घुमायला लागतात ना, तेव्हा बरं वाटतं. पण अंडरस्टँड प्रेशर्स असतात या जनरेशनला सुद्धा. म्हणजे नुसते कामाचे नाहीत, काम नसण्याचं सुद्धा प्रेशर्स असतात. करेक्ट करेक्ट करेक्ट. आणि ह्या दोघांचे फील्ड असं आहे ना की ह्यासाठी खूप पेशन्सची गरज आहे. ऍब्सोल्युटली खरंय खरंय. ते चांगलं प्रोजेक्ट येणं. बरं, चांगलं प्रोजेक्ट म्हणजे काय असतं, ही टर्म खूप रिलेटिव्ह आहे. रिलेटेबल. माझ्यासाठी जे चांगलं आहे त्याच्यासाठी नसेल ते चांगलं, यु नो. तर दियाच्या बाबतीत सुद्धा आम्हाला नेहमी असं वाटत असतं की असं लेफ्ट राईट सेंटर काम येत नाही ग तुम्हाला. यू नीड टू प्ले द वेटिंग गेम. तर त्यासाठी पेशन्स फार महत्वाचा आहे. आणि मग अशा वेळेला वाटतं की एक प्रॉपर फॅमिली बॅकिंग असणं फार गरजेचं आहे. हाऊ ट्रू. की तो बफर असतो की जेव्हा तुम्ही मागे पडता तो मागे धरणारं कोणतरी पाहिजे. खरंय खरंय. तर त्यामुळे आम्ही सतत त्यामुळे कानपिचक्या देत असतो. हा ममाज बॉय आहे का डॅडाज बॉय नीरज? ओ आय कांट डिसाइड. कारण मला दोघांबरोबर माझे वेगळे वेगळे इक्वेशन्स आहेत खरं तर म्हणायला गेलं तर. म्हणजे आणि दोघांबरोबर हु इज क्लोज वन नाही डिसाइड कर. मला तेच तर खूप एवढं बॅलन्स होतं देऊ नको. अरे मला खूप विचार केला या गोष्टीबद्दल. एवढं बॅलन्स नको देऊस. आय थिंक खरंच नाही सांगतायत मला. खरंच आय थिंक ममाज बॉय. कारण इट्स जस्ट लाईक अ टर्म, सो दॅट्स वाय ममाज बॉय म्हणू आपण. पण असं खरंच नाही आहे. आय हॅव व्हेरी डिफरंट आणि व्हेरी रिअल इक्वेशन्स दॅट आय शेअर विथ दीज टू पीपल इन माय लाईफ. त्यामुळे मी नाही, म्हणून मी केवढा कन्फ्युज झालो जेव्हा तुम्हाला हा प्रश्न विचारला. कारण मी नाही डिसाईड करू शकत. कारण ते दोन्ही जे इक्वेशन्स आहेत आणि जे ते एवढे प्युअर आणि एवढे रिअल आहेत माझ्यासाठी की मी नाही चूज. मी बऱ्यापैकी प्रॅक्टिकल आहे.
चिनू ड्रीमर आहे. ड्रीमर आहे. या सो आय गेट, म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी मला खूप मस्त. आणि त्याच जेव्हा मी एका क्रॉस रोडला असतो तेव्हा मला कोणाकडून काय हवंय मला माहिती आहे. सो आय गो टू अ ड्रीमर when I'm in that situation, or I would go to a practical thinker when it's more about like a practical thing or like तुला a फटके very- दिलेत का कोणी आई किंवा बाबांपैकी कोणी? नाही आठवत नाही? मला. नाही नाही कधीच बाबांनी पण नाही? नाही. त्यांचं अपसेट होतात ते आणि सायलेंट ट्रीटमेंट लगेच, आणि दॅट इज वर्स. हात नाही. तो फटके. आम्ही पण- मुलांवर पण हात ते नाही नका उचलला करू. कधीच. बट या पण मला वाटतं सायलेन्स हा हा इज इट ऑल. फटक्यांपेक्षा जास्त असतो. हो सायलेन्स आणि डिस्टन्स करेक्ट, की आई बाबा बोलतच नाहीयेत आपल्याशी. तसं झालेलं आहे. तसं झालेलं तसं झालं. तसं झालेलं. ठीक आहे. आणि ना म्हणजे पर्सनल लेवल तर ठीक आहे, पण प्रोफेशनल लेवलवर पण सिन्स तुम्ही आता एकत्र काम करताय नाटकासाठी, तर डिसअग्रीमेंट होत असतात प्रत्येकाच्या. अगेन विचार वेगळे आहेत किंवा ट्रीटमेंट वेगळी असते प्रत्येक प्रोजेक्टची. तुम्ही दोघं म्हणजे वडील आणि मुलगा म्हणून, आणि एका साईडला एक ऍक्टर प्रोड्युसर आणि एक म्युझिक डिरेक्टर म्हणून, त्या डिसअग्रीमेंटशी तुम्ही कसं डील करता? म्हणजे होतात तुमच्यामध्ये असं काही मेजर डिसअग्रीमेंट नाही नाही होत या ना? प्रोजेक्टच्या बाबतीत, नाही. अजिबातच नाही. इन जनरल होतात? हो होत असतात, इन जनरल होतात. होतातच. हो. पण मला असं वाटतं की हां, मग कधी कधी त्याला सुद्धा कळतं, कधी कधी आम्हाला सुद्धा कळतं. ते काय म्हणू त्याला, आपण म्हणतात ना की कधी कधी अशी सिच्युएशन असते की धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं सारखं असतं ना ते, की मग काय करायचं. मग अशा वेळेला जरा थोडी स्पेस द्यायची, थोडं जस्ट की बाबा हां. मग कधीतरी एक सुतोवाच करायचा की बाबा मला असं असं वाटतं नीरज, तो जस्ट थोडासा कम बॅक ऑन ट्रॅक, किंवा काही घरच्या काही गोष्टी असतात. हे बघ, नुसतं प्रोफेशनल नाही, नसतं, right. शेवटी तुम्ही एकत्र राहता म्हटल्यानंतर मग बऱ्याच गोष्टी असतात ना, की घर सांभाळणं असतं, घरातल्या गोष्टी असतात. तर मग ते तेव्हा जरा थोडं स्ट्रिक्ट व्हावं लागतं. ओके. पण समजूतदार आहेत मुलं, त्यामुळे दोघंही. त्यांना हां. आणि ना नीरज, म्हणजे स्पेशली तुझ्याकडनं ऐकायला आवडेल मला याचं उत्तर. आपण जेव्हा एक फेमस सेलिब्रिटी किड म्हणून ग्रो होतो ना, कम्स विथ रिस्पॉन्सिबिलिटी. ठीक आहे, नो मॅटर वॉट. अच्छा, सुमित राघवनचा मुलगा हे पहिले येतं, देन अच्छा नीरज सुमित, राईट, हे सेकंडरी येतं. हे अनेकदा आपलं आयुष्य इझी सुद्धा करतं किंवा चॅलेंजिंग सुद्धा करतं. जसं सर मगाशी म्हणाले की तुलना पटकन होते, राईट. आणि ना म्हणजे आपण मुलंच अनेकदा भान ठेवतो की आपण येतोय कुठून किंवा आपलं बॅकग्राऊंड काय आहे. एवढ्या वर्षात तुझ्यासाठी सुद्धा हे खूप रिस्पॉन्सिबिलिटीची गोष्ट होती, तुझं आयुष्य ईज करणारी होती का चॅलेंजिंग होती? एक सेलिब्रिटी किड म्हणजे दोघंही आई वडील आपले नाही नक्कीच. सेलिब्रिटी किड इज म्हणतात की ओ केवढं फॅन्सी आयुष्य आणि हे ते आहेच. खूप मजा आहे, खूप मजा येते, खूप खूप आनंद होतो, खूप प्राऊड वाटतं जेव्हा लोक येतात बाबाला भेटायला आणि सांगतात की आम्हाला तुमचं काम खूप आवडतं आणि हे सगळं. सो तो इम्पॅक्ट जेव्हा दिसतो की तुमच्या पेरेंट्सने जो इम्पॅक्ट दिलाय बाकीच्या लोकांवर, ते बघून खरंच खूप बरं वाटतं. आणि असं वाटतं की वाव, दिस इज अमेझिंग, ग्रेट लाईफ. बट देर आर सम चॅलेंजेस नक्कीच. अगेन मी परत एक आर्ट फॉर्मच चूज केलाय करिअर परस्यू करण्यासाठी, त्यामुळे ह्यांनी एक स्टँडर्ड सेट करून ठेवला आईबाबांनी. आणि माझं, जरी आम्ही वेगवेगळ्या मीडियम मध्ये आहोत, वेगवेगळ्या आर्ट फॉर्म परस्यू करतोय, तरी माझी तुलना और मला स्वतःला त्या स्टँडर्डला पोहोचणं और मीट करणं गरजेचं आहे विथ एव्हरी प्रोजेक्ट. हा माझा पर्सनल गोल आहे. कारण माझ्या आईबाबांनी हे स्टँडर्ड सेट केलेलं आहे त्यांच्या कामाने, की मी कोणताही छोट्यातल्या छोटी एक ॲड असेल 20 सेकंदाची का एक फिल्म असेल 2.5 तासाची, मला तेवढाच एफर्ट द्यायचा आणि आय हॅव टू मीट दॅट स्टँडर्ड जो त्यांनी सेट केला माझ्या ह्याच्याने, माझ्या एफर्ट्सने और ह्याच्याने. सो नक्कीच ते चॅलेंजिंग आहे, ते चॅलेंजिंग असणार आहे. आणि मला वाटतं की जसे अजून प्रोजेक्ट येणार आहे, दरवेळेला चांगलं काम होणार आहे असंही नाही आहे, त्यामुळे अजून तुलना होणारच बघताना ना आहे. ते खूप असं इझी वाटतं की अरे वा, वडिलांनी रिकमेंड केलं झालं. हो. इट इज नॉट दॅट इझी. तसं नाहीये आपण ना. जे जवळला बघतो त्यांना माहिती आहे. मला तेच वाटतं की नेहमी जे नेपोटिझम बद्दल बोलतात, तर मला वाटतं की इतकं फालतू आर्ग्युमेंट आहे. कसं काय नाही, चल मी सांगेन 4 जणांना, हे जरा घ्या याला म्युझिक डायरेक्टर म्हणून. अरे पण शेवटी त्याला डिलिव्हर करायचं की नाही, हो. असं कसं? त्यामुळे मला फार विचित्र वाटतं हे. शेवटी फायनली इट कम्स डाऊन टू टॅलेंट. समोर जो प्रेक्षक बसलेला आहे तो ठरवणार आहे त्याला आवडते की नाही ह्यांनी केलेलं काम किंवा माझं काम. करेक्ट.
त्यामुळे मी किती किती पुश केलं, फायनली इट इज अप टू हिम टू सुमित सर, डिलिव्हर. तुम्ही त्याला काय एक करिअर ऍडवाइस दिली आहे की तुम्ही आग्रही होतात त्या बाबतीमध्ये आतापर्यंत की पुढेही असाल की नीरज तू हे लक्षात ठेवलंच पाहिजे किंवा हे तुझी टॉप प्रायोरिटीज असली पाहिजे, तुम्ही दिलेली ऍडवाइस ती काय आहे? मला मी नाही ॲडवाईस असं नाही दिले मी. मला असं वाटतं की कृतीतनंच मी दाखवत असतो, किंवा मला असं नाही बसून बाळकडू द्यायला आवडत की हे बघा असं वागा असं वागा. कारण मी ज्या वाटेने चाललोय ती वाट माझी आहे. हा ज्या वाटेने जाणार तिकडे तेच प्रॉब्लेम्स असतील किंवा तशाच टाईपचे काही काय म्हणू त्याला गोष्टी असतील किंवा खाचखळगी असतील, नॉट नेसेसरी ना. तर माझं एवढंच त्याला सांगणं आहे की जस्ट स्टे फोकस्ड अँड हंगर फार महत्वाची आहे. की तुम्ही जे करताय त्याच्यासाठी तुम्हाला ती भूक फार महत्वाची आहे, कारण त्यामुळेच तुम्ही एक्सेल करता. हे बघ, आपण शेवटी मी असं नाही म्हणत की तुम्ही सतत उत्तमच काम करता, नाही. तुमच्याकडनं कधी कधी होतं मीडियोकर काम सुद्धा होतं, आणि त्याला आपण काही ठरवून नाही करत तसं काम. पण नाही, ते क्रिएटिव्ह ज्युसेस असतात. तर संगीतामध्ये तर वेगळंच आहे नाही, तुम्हाला स्वतःच क्रिएट करायचं असतं. ॲक्टिंगमध्ये कसं आहे की आम्हाला समोर टेक्स्ट असतं, त्यामुळे आम्हाला तो एक सपोर्ट आहे. ह्यांना ते सगळं आतून त्यांना ते सगळं निर्माण करायचं आहे. आणि ऑफकोर्स त्यांना हेल्प आहे, आजूबाजूला रेफरन्स पॉईंट्स आहेत किंवा दिग्दर्शक जे सांगेल ते आहे, पण शेवटी त्यांनाच काहीतरी क्रिएट करायचं आहे ना. त्यामुळे हे वेगळं आहे, त्याचं क्षेत्र वेगळं आहे, माझं क्षेत्र वेगळं आहे. आणि ना तुमच्याकडे खूप म्हणजे लहानपणापासूनचे खूप किस्से असतील जे तुम्ही खूप चेरिश करता किंवा अनलिमिटेड लाफ्टर असतो. नीरज, आत्तापर्यंतचा लहानपणीचं सांग चल, कोणती फनिएस्ट मुमेंट आहे की अजूनही ती तुम्ही आठवली विचार करून वेड्यासारखे हसता? दोघांबद्दलची असेल, इंडिव्हिज्युअल असेल, अख्ख्या फॅमिलीची असेल. मला फनी नाहीये ती, पण ती खूप होलसम मुवमेंट आहे. आम्ही सगळे आम्ही लहानपणी असे ड्राईव्हला निघायचो. पाऊस पडला, मुसळधार पाऊस पडला की आम्ही टाउनला ड्राईव्हला निघायचो. मरीन ड्राईव्हला वगैरे आम्ही मस्त चक्कर मारून आम्ही यायचो. तर आम्ही जात होतो असंच. आय गेस मी किती 14-15 वर्षाचा असेल, म्हणजे शाळेतून 10वीत होतो आणि दिया 7वीत होती. आम्ही असेच ड्राईव्हला निघालोय आणि घाण्याला ट्रॅफिक लागलाय आम्हाला, आणि आम्ही नुसते थांबलोय. आणि कोणतं गाणं लागलं होतं, सात समुंदर का निशा लागलं होतं, कोणतं तरी खूप मस्त जुनं डिस्को गाणं लागलं होतं, आणि आम्ही सगळे नाचायला लागलो 5 जण गाडीत सगळे, आणि सगळे एकत्र मूव्ह करतोय. आणि मग आमच्यावर आमची हाऊस हेल्प पण होती, शी ऑल्सो जॉईन आणि शी ऑल्सो डान्स विथ अस. मग आम्ही छोटासा व्हिडिओ केला. सो ही मला एक खूपच कोर मेमरी आहे आमची. इट वॉज सो फन. लाईक दॅट ड्राईव्ह वॉज अ मेमोरेबल ड्राईव्ह. आणि या अशा मुवमेंट्समुळे सुखकर होतं ना आयुष्य. नाही, आम्ही बाहेर तरी टू मच स्ट्रेस आणि आमचं सॉलिड म्हणजे आहे ना, सतत वन लाईनर्स, सतत आता कालच दिया, आम्ही असे चौघे बसलोय घरात, आणि चिन्मय दियाला म्हणाली की दिया, आता भैया तर करतोच आहे काय ते प्रोजेक्ट, तू कधी फ्लोअरवर येणार? तर आम्ही दोघे म्हणून, हे बघ इथेच लवकर ये खाली. आई ग पडला हवं, ठीक आहे. हे चालू असतं, हे असे फालतू जोक्स आमचे सतत चालू असतात. आणि दिया आमचा बकरा असतो. सॉरी दिया, बट वी लव्ह यू. हा मला लास्ट मुलाखतीमध्ये म्हणाले होते की ती माझा सोशल मीडिया मॅनेज करते, बकरा करता. डॅम गाईस. सोशल मीडिया ती करते, ती नाट्यलीला थिएटर्सची क्रिएटर आहे ती. हो, ती मॅनेज करते. पण तरी आम्हाला मजा येते तिची बंकस करायला. मग ती चिडते, मग ती चिडली की मग तिचे पण वन लाईनर्स कधी कधी, आणि तिथे वन लाईनर्स असेल, नाही तर मग ती हात. तिथे ह्याच्यापेक्षा पण जेन्झी ना. ती जरा अल्फा. फुल फुल फुल. त्यामुळे तिला राग आला तर मग तिला तो जोर ते असा मारते ती आम्हाला. ओके, काही क्विक प्रश्न विचारते. दोघांपैकी ती गोष्ट कोण करतं ते मला सांगा. आर्ग्युमेंट नंतर अपोलोजाइज कोण करतं? आर्ग्युमेंट नंतर अपोलोजाइज नीरज. ओके, स्टबन कोण आहे? स्टबन मी आहे. वाव, यू सो ऑनेस्ट. व्हेरी ऑनेस्ट. थँक्यू फॉर बिंग ऑनेस्ट. वाव. रेडी व्हायला जास्त वेळ कोण घेतं? दोघे नाही. आपण अम्मा किंवा जियाकडे पॉइंट करू शकतो तिकडे, कारण तिकडे घरी. सॉर्ट. बरं, इमोशनल कोण आहे दोघांपैकी? इमोशनल नीरज आहे. हो. Again, like he's practical, right? So बरं.
लाईफ मध्ये बेटर ऍडवाइस कोण देतं? बेटर ऍडवायझर बाबा. ओके. नाही पण नीरज पण देतो. हा. हो हो हो, नीरजचे कधी कधी तो सांगतो, म्हणजे असं काही झालं तर मग. ओके. नीरज, आता हे उत्तर मला तुझ्याकडनं हवंय. बाबा एक अशी घरी नॉन ग्लॅमरस गोष्ट करतात जी प्रेक्षकांना माहित नाहीये. व्हॉट इज इट? भरपूर आहे. ओ माय गॉड, वेर डू आय इट्स लाईक त्याला थोडा जरी केअर दिसला, और आमच्याकडे डॉग होते त्यामुळे दे शेड अ लॉट. येस. बाबा अख्खं घर झाडून काढेल, म्हणजे आमच्याकडे हेल्प आहे, आमच्याकडे सगळं आहे. त्याच्याकडे 2 मुलं आहेत त्यामुळे एक्स्ट्रा हेल्प पण आहे, पण तो स्वतः करतोय ह्या सगळ्या गोष्टी, त्यामुळे तो झाडू गेला आणि तो अख्खं घर साफ करायला लागला. हे खूपच नॉन ग्लॅमरस आहे. म्हणजे बापरे, सुमित्रा पण घरी कचरा काढू शकतात. Care काढतात. एक्झॅक्टली. बरं. फादर्स टेक नोट्स. ओके. तुमच्या दोघांपैकी एक पर्टिक्युलर काहीतरी फॅमिलीचे काय काय रूल्स असतात, ते कोण जास्त ब्रेक करतं? ही इज द रूल मेकर. कारण ब्रेकर. बरं, ठीक आहे. तुमच्यासाठी सर आता प्रश्न आहे की नीरजची एखादी सवय जी तुम्हाला अजिबात आवडत नाही, म्हणजे तुमचं सटकतं, नीरज काय आहे, तर ती काय आहे? आता कालच त्यांनी मेसेज पाठवला आमच्या ग्रुपवर प्लीज यार. येस. की आज रात्री माझ्या जिबी नावाच्या मित्राचा वाढदिवस आहे, तर मी रात्री घरी येणार नाहीये. हा. तर मी त्याच्यावर मेसेज, त्याच्यावर आमच्या ग्रुपवर मेसेज काढला, अरे वा, सलग 2 दिवस तू घरी कसा राहिला, हेच कमालीने. त्यामुळे नीरज हा फार फार तर 48 तास घरात राहू शकतो, फार फार तर. ओके. त्याच्यानंतर त्याला मग असं ते चला बाहेर चला आता, बाहेर जाऊया, मग तो बाहेर जातो. म्हणजे त्याचा बेस्ट आहे. तो ठरवतो की मी ह्या 2 दिवसात, तो पुण्याला एका म्युझिक स्कूलमध्ये पियानो शिकवतो. येस येस. मग त्याच्यानंतर तो म्हणतो की मी आता हिमाचलला जाणार आहे सोलो ट्रिप करायला. मग तो हिमाचलला निघून जातो. ओके. आणि मग तो येतो. As you should, guys. As you should. आणि मग तो येतो. आणि मग अच्छा आता मी पुण्याला चाललो असं पुण्याला जातो, तर दिया म्हणते अच्छा फक्त कपडे धुवायला टाकायला आला. बाहेर नाहीये ना, लॉन्ड्री सर्व्हिस घरी आहे. नीरज कपडे धुवायला टाकतो, दुसरी बॅग भरतो, निघून जातो. तर आम्ही असं असतो. वा वा. नीरज तू खूप लाडवलायस, म्हणजे मला कळलं आता. दुष्ट आहेत, हे खूप दुष्ट आहे. असं बघितलं अजिबात आता. नाही सांग आहे. मला, असं अजिबात सांग नाही तू आहे. मला आता मी कसं काय करायचं? कसं करायचं? कसं पण तुझी करायचं? सोलो ट्रिप ऍक्च्युली सोलो असते का ती सोलो हो, नसते? नाही, मी नाही, solo सोलोच असतो. सोलो ट्रॅव्हलर. सोलोच जायला आवडतं खूप जास्त. लेस प्रेशर ऑफ लाईक प्लॅनिंग things आणि itinerary to follow काहीच नाही. तुला जे हवंय ते करा, बॅग घ्या आणि जस्ट निकल पडो. अँड आय लव्ह दॅट. आणि तुम्ही एक सोशल बिईंग आहात, त्यामुळे असं नाही की तुम्ही एकटेच आहात, तुम्ही एकटेच राहणार आहात. तिकडे तुम्हाला लोक मिळतात, भेटतात, yeah. तुम्ही तुमचा ग्रुप भेटतात. बनवता, तुम्ही त्यांच्याबरोबर ट्रॅव्हल करता. सो ही जे आहे, हे जे फ्रीडम आहे हे मला फार आवडतं याचं. की मी बरेच बनवतो अशा प्लॅन्स, पण माझे नाहीच वर्कआउट होत. मी ॲट द लास्ट मिनिट आय गेट चिकन फीट, मी बॅकआउट होतो. Blackout. मला आहे ना घरातनं बाहेर काढणं हा टास्क आहे. ह्याला घरात राहणं हा टास्क आहे. आय न्यू दिस वॉज कमिंग. नीरज, पण आज म्हणजे सिन्स तू तर मगाशी इतकं खूप ऑनेस्टली सांगितलं की कधीतरी मी जिमला जातो किंवा बाबांसारखं एवढं स्ट्रिक्ट रुटीन यू कांट, यू सिरियसली कांट. बट जर मी आज तुला म्हणाले की या फादर्स डेच्या निमित्तानं यू जस्ट लाईक स्वप्न बघ एखाद्या गोष्टीचं, तर तू तुझ्या बाबांच्या सवयीतली कोणती सवय त्या स्वप्नात स्वतःकडे आत्मसात करशील की बाबा ही सवय माझ्या बाबांची मी इथून पुढे फॉलो करतोय किंवा मी माझ्याकडे घेतोय? पण स्वप्नात स्वप्नात ते खरं आयुष्य नाही होणार रियालिटी मध्ये माझ्याकडून. मला सगळ्यांना कळलंय. टेल मी ना बीइंग हेल्थ कॉन्शियस. आणि बिकॉज नाव आय नो आय एम लाईक, मी आता 30s मध्ये घुसणार आहे सून, त्यामुळे आय नो इट्स ओनली गोना गेट चॅलेंजिंग फॉर माय बॉडी. सो ट्रीट युअर बॉडी वेल. एक सवय जी मला असा दिसशील मग तू. I really hope Yeah, so. this Like, young. I mean, just like I know, I hope so. I really wish to follow that in my life. येस, तुम्ही दोघंही फूडी आहात हे मला कळलंय. आणि आय नो Let's go. हे लंच संपवायचंय. जाता जाता एक छोटासा गेम खेळूया आपण. Yes. Let's go. सो गेम एकदम सोपा आहे, बरं. बघू नका या चिट्स. Okay. याच्यामध्ये ना पदार्थांची नावं मी लिहिलेली आहेत. ओके, हे हिंट चॅलेंज आहे. म्हणजे एक पदार्थाचं नाव सर तुम्ही असं पकडायचंय. Okay. नीरज, तुला त्या पदार्थाचं नाव न सांगता इनडायरेक्टली त्यांना सांगायचं पदार्थ कोणता, आणि सर यू हॅव टू गेस. Okay, वन yeah. बाय वन जाऊया. ओके चालेल.
कोण Okay. पहिले नाव फक्त वाचू नका. Yeah, नो नक्कीच चिटिंग. आहे. पहिले मी. ओके. वेगळ्या प्रकारे एक्सप्लेन कर. तो डिरेक्टली नको एक्सप्लेन करू. हो पण मी क्युझिन वगैरे बोलू शकतो ना. नाव घेऊ शकतो. फूड ऑफ कोर्स मी साऊथ इंडियन फूड हम्म. आपल्याला खूप जास्त आवडतं ते, बट इट्स नॉट डोसा. एवढं काय क्लिअर हिंट देतोय. हा. ह्याच्यापेक्षा हे काय करू शकतो म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून किती हे सांगू शकतो मी. तू ते रसम बरोबर पण खाऊ शकतोस, सांबार बरोबर पण खाऊ शकतोस हम्म. आणि पहिलाच पदार्थ किती सोपा आलाय सुमित इडली. उत्तप्पा. नो कम ऑन. तुला ते राईस आहे. नाही, तुला ते थोडं तुला फ्राय करावं लागतं. तळलेलं आहे ते. कम ऑन. वडा सांबार. मेदूवडा. मेदूवडा. ही गॉट इट. ओके. Yes. अच्छा असं आहे होय. हा. ओके. वा. हे मी बरोबर पकडलं. हम्म. ठीक आहे. माहिती असेल त्याला हा पदार्थ. नसेल होते. ओ. ओके. हा राजस्थानी पदार्थ आहे आणि इट्स लाईक अ गोड. नाही गोड नाही आहे. अच्छा. असा कडक असा लाडू असतो. कचोरी. हा नाही. ही जस्ट सेड राजस्थानी. राजस्थानी. नाही राजस्थानी. हा प्याज की कचोरी बरोबर राजस्थानी आहे. राजस्थानी कम ऑन. आय वाज राईट. तर असा टणक असतो तो आणि मग तसा तोडायचा असतो आणि त्याच्यामध्ये मग दाल बाटी. दाल बाटी. वा 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 वा. फॅन्टास्टिक. मला माहिती नसेल, मी जयपूरला गेलो तेव्हा मी खाल्लंय हो, चौकीदारीला. खरंच, खरंच. हा. आता मी आहे ना. हा. Yes. अरे Very soapy. फेवरेट चाट फूड ऑफ मुंबई. चाट. पाणीपुरी. लेट्स गो. वाव. Very easy. ब्रिलियंट. हा ठीक आहे. व्हेरी सोपं दे. व्हेरी सोपं. व्हेरी व्हेरी सोपं. हो पण आता हे एक्सप्लेन कसं करणार. सोपं आहे. हो. मेक्सिकन मेक्सिकन डिश त्यांचं आवडत आहे ना मेक्सिकन. पोळी. हा गॅस द गेम गॅस द फूड दमसर झालाय. ते काय बोरिटो. नो. हार्ड शेल. टाकोस. टाको. लेट्स गो. वंडरफुल. एक त्यांनीच केली. तुझे लास्ट आहे आता. अच्छा. तुझं अच्छा अरे तू. एक हा. वाचली. हा. अरे वा 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 वा. गोड पदार्थ आहे जो Nice. आपल्याला Okay. आवडतो ओके. आणि गुड स्टार्ट. जो गार पण खायला आवडतो आणि गरम सुद्धा खायला आवडतो आणि ऑफकोर्स मिल्क बेस्ड आहे. खीर. काय खीर. नाही. नाही. त्याचा व्हेरियंट का. खीरची बहीण. हा, खीरची बहीण. खीरची बहीण. मसाला दूध खीरची नाही, बहीण नाही. आहे. भाऊ झाला. चला. ओ माय गॉड. बासुंदी. हा वंडरफुल यार सगळं ओळखलं. लाच पडाली ती. ती मसाला दूध. मसाला तुम्ही कोजागिरी म्हटलं असतं ना. हो खूप ऍक्च्युली मस्त. हो त्याच्यामुळे लगेच झालं. वा मग हे तुमचा फूडी स्वभाव कळलाय मला. Yes, त्यामुळे yes. आम्ही- मग खूप मस्त वाटलं तुमच्या दोघांशी. Thank you, दर्शना. आम्हाला- सो मच. आम्हाला Yes. खूप मजा आली है तुझ्या ना? गप्पा मारायला. Yes. वा. तर जाता जाता कोण गाणं गाणार आहे. नीरज गाणार आहे का सुमित सर. हा गातो तो नाही गात. थँक्यू सो मच. आणि त्याने गावं असं वाटतं तर मग आता त्याला गायला सांग. इंटरव्ह्यू वाईट नोट वर जातो एंड करायला. दरवेळेला आपण म्हणतो की चांगल्या नोट वर एंड करायला आपलं एक गाणं होऊन जाऊ दे. पण- वाईट नोट वर एंड करायचं असेल तर तर मला नीरजचं गायला गाणं लावा. होऊन जाऊ. नाही. डुएट गातो मी एक. नो. No. मी रिदम देतो. आम्हाला. बरं आमच्या नाटकाचं त्यांनी कंपोज Please, केलेलंच yes. गाणं मी गातो. वंडरफुल. चालेल. कारण ते सध्या खूप सगळीकडे फेमस हो होत हो. आहे. त्याचे 2 व्हर्जन्स आहेत पण मी ते पहिलं व्हर्जन गातो. मैतरणी ऐक जरा काय सांगतो हा वारा तुझ्या माझ्या मनातल्या बघ जुळल्यात तारा ला 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 ओढशी गोड वेड लावते
मन माझे तुझ्या मागे धावते, ओढ अशी गोड वेड लावते, मन माझे तुझ्या मागे धावते, हात माझा धरून तू पावसात भिजशी. आपापल्या गर्लफ्रेंड्सना घेऊन तुम्ही आता पावसाळा सुरू होणार आहे तेव्हा तुम्ही कुठल्या तरी असा डोंगर माथ्यावर जा आणि हा अंतरा नक्की घ्या. हात माझा धरून तू पावसात भिजशी, तना मनात पेटू दे सणसणाण वीज अशी, ला 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 ला. मैतरणी ऐक जरा काय सांगतो हा वारा. क्या बात है, किती मस्त. वन्स अगेन थँक्यू सो मच, तुम्ही वेळ दिला, इतक्या छान गप्पा मारल्या आणि हॅपी फादर्स डे. थँक्स अ लॉट. हॅपी फादर्स डे. थँक्यू निधू, थँक्यू दर्शना, थँक्यू. थँक्स सो मच फॉर हॅव्हिंग अस. थँक्यू.